श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या एका मनोगताकडे आणि सुंदर अशा चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये भैरवी रेळे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. भैरवी रेळे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले, आठवगंध या विषयाच्या अनुषंगाने स्मृती या शीर्षकाखाली की तुझ्या स्मृतींचा गोड आठवगंध, तुझ्या स्मृतींचा गोड आठवगंध दरवळतो मनात देतो मज सुगंध, दरवळतो मनात देतो मज सुगंध. वाह! तर तुझ्या आठवणींचा आठवगंध हा मनामध्ये दरवळून तो दररोज सुगंध देत आहे, असे अप्रतिम असे शब्दांकन असलेली ही सुंदर अशी चारोळी होती. आणि मनोगतामध्ये मॅडम लिहित आहेत की रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा 17 मार्च रोजी 5 वर्षे पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त सर्वप्रथम रेडिओ पुणेरीच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करते. खूप खूप धन्यवाद मॅडम. कोणतेही काम करणं, वेगवेगळ्या लोकांच्या कविता चारोळ्या सादर करणं वाटतं तेवढं सोपं काम नाही. ते काम आर.जे. कैलास सर खूप छान पद्धतीने करतात. नवकवींना तर असं प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे मेजवानी. रेडिओ पुणेरीने असेच 5 काय 50 वर्षे पूर्ण करो हीच सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. आपली अनमोल अशी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली. आणि जसं की आपण म्हणालात की नवीन कवींसाठी हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, तर आपण आपल्या परिचितांना यामध्ये सहभागी करून घ्या. आपण या शोचे जे मेसेज असतात, पोस्ट असतात, ते आपण आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करा, जेणेकरून जे इतर साहित्यिक मान्यवर आहेत त्यांनासुद्धा सहभागाची संधी मिळेल. खूप सुंदर अशी प्रतिक्रिया आणि सुंदर अशी चारोळीसुद्धा होती. आणि पुढच्या आपण एका प्रतिक्रियेकडे, मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये हेमलता देशपांडे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. हेमलता देशपांडे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. त्यांनी मनोगतामध्ये लिहिलं आहे की नमस्कार. नमस्कार मॅडम. रेडिओ पुणेरी आवाजच्या हा खेळ शब्दांचा हा चारोळ्यांचा कार्यक्रम गेली 5 वर्षे आर.जे. जगदीश व आर.जे. कैलास सर उत्तम सादर करीत आहेत. त्यांच्या गोड रसग्रहणामुळे सादरीकरणात रंगत येते. खूप खूप धन्यवाद. अनेकदा नवनवीन विषय दिल्यामुळे चारोळी लिहावीशी वाटते. आपली चारोळी त्यांच्या निवेदनाने नटलेली ऐकताना आनंद होतो. कधीतरी विनोद, वीररसाचे, रहस्यमय वगैरे विषयही दिले जावेत हीच अपेक्षा. या उपक्रमाला आरजेंना अनेक शुभेच्छा. आपला परिवार वाढता राहो, अशी सुंदर असे मनोगत जे आहे ते मॅडमनी पाठवलेले आहे. आणि जसं की मॅडमनी म्हटलेलं आहे, आपण या पोस्टमध्ये सुद्धा म्हटलं होतं की आपल्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा सांगा. कारण जे सादर करीत असतात त्यांना माहीत नसतं की आपण जे सादर करतोय त्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत. तर त्या त्रुटी कळल्या किंवा नवनवीन काही संकल्पना, नवनवीन विषय काही जर कळले तर आपल्याला हा शो आणखी बहारदार करता येतो. जसं की मॅडमनी काही विषय सुचवलेले आहेत की विनोदी आणि वीररसाचे, रहस्यमय वगैरेसुद्धा विषय दिले जावेत. तर निश्चितपणे आपण आपल्या या शोमध्ये असे विषय भविष्यकाळामध्ये निश्चितपणे देऊया, अशी खात्री मी आपल्याला देतो मॅडम. आणि आपण ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मॅडमनी पुढं एका सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलं आहे की रसिकजनांना आतुर हाका रेडिओ पुणेरी आवाजच्या एका. वाह! रसिकजनांना आतुर हाका रेडिओ पुणेरी आवाजच्या ऐका. 5 वर्षाचे मधुर नाते, 5 वर्षाचे मधुर नाते, हा खेळ शब्दांचा सुरेल ऐका, हा खेळ शब्दांचा सुरेल ऐका. चारोळ्यांची रसाळ गोडी निवेदनाने वाढत जाई. कैलास जगदीश आरजे जोडी, संगत त्यांची आनंद देई, संगत त्यांची आनंद देई. खूप खूप धन्यवाद. आणि जसं की आपण म्हटलेलं आहे की रेडिओ पुणेरी आवाज आपण जरूर ऐका आणि हा खेळ शब्दांचा हा शोसुद्धा आपण जरूर ऐका. यामध्ये चारोळ्यांची रसाळ अशी गोडी असते आणि मेजवानी असते चारोळ्या आणि कवितांची. आपले जगभरातले मान्यवर आपल्याला कविता आणि चारोळ्या पाठवत असतात. तर अप्रतिम अशी रचना होती, सुंदर असं जे मनोगत होतं. आणि त्यानंतर आपण पुढच्या मनोगताकडे वळतोय, ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलं आहे. रेखा विद्याधर टापरे मॅडम भोर पुणे येथून त्यांच्या मनोगतामध्ये लिहित आहेत की आज रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा हा शो 17 मार्च 2024 रोजी 5 वर्षे पूर्ण करत असताना माझ्यासाठी खूप काही देऊन गेला. खूप खूप धन्यवाद मॅडम. आर.जे. कैलास सर यांच्या आवाजात चारोळी ऐकताना जो आनंद होतो तर तो शब्दात सांगता येणारा नाही. मला खूप काही मिळाले या शोमुळे. माझे नाव, गाव, मला प्रसिद्धी, खूप काही मिळाले. ह्या शोने अशीच मोठी झेप घ्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. या शोची शताब्दी वर्ष पूर्ण होऊ दे हीच इच्छा.
मला हा शो खूप जवळचा वाटतो. या शोमुळे प्रत्येक नवीन कविता करणाऱ्यांना वाव मिळतो. या शोचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपली प्रतिक्रिया ही खूप अनमोल होती आणि या शोमुळं आपल्याला नाव मिळालं, आपल्याला प्रसिद्धी मिळाली, हे आपण आवर्जून आपल्या मनोगतामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि सर्व साहित्यिक मान्यवरांना मी नेहमी विनंती करत असतो की या, सहभागी व्हा. आपला FM हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. आपला हा शो खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, जो आपल्याला नाव देईल, प्रसिद्धी देईल, आपली ओळख जगाला देईल. त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं. आणि जे आपल्या शोशी जोडले गेलेले मान्यवर आहेत त्यांनाही विनंती करतो की आपणही आपल्या विविध सोशल मीडियाच्या ग्रुप्समध्ये आपल्या शोबद्दलची पोस्ट जी आहे ती पुढे पाठवावी, जेणेकरून नवोदित जे साहित्यिक आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी होतील. खूप सुंदर अशी ही प्रतिक्रिया होती, मनोगत होतं. आणि मॅडमनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की आज तुझ्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत. आज तुझ्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच शब्द शोधत आहेत. शब्दच शब्द शोधत आहेत. शब्द शोधत आहेत. वाह. आणि खरंच की जेव्हा आपण आपल्या जिवलगासाठी लिहितो तेव्हा शब्द अपुरे पडतात. आणि भावना या व्यक्त करत असताना ते शब्द कोणत्या शब्दामध्ये त्या व्यक्त कराव्या असं कोडं पडतं. शब्द हे शब्दांना शोधायला लागतात. एवढं ते नातं दृढ असतं, एवढं त्या भावभावना या उत्कट असतात. खूप अप्रतिम हृदयस्पर्शी असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर मनोगताकडे वळूयात. ज्या सुंदर अशा मनोगतामध्ये संजय सांगोलकर सरांनी करकम जिल्हा सोलापूर येथून लिहिले. संजय सांगोलकर सर लिहित आहेत करकम जिल्हा सोलापूर येथून. सरांनी मनोगतामध्ये लिहिलं आहे की रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर हा खेळ शब्दांचा हा चारोळी व कवितांच्या या शोमध्ये भाग घेण्याची संधी गेल्या 4 वर्षापासून मला प्राप्त होत आहे. RJ कैलास यांच्या आवाजामध्ये आपली कविता चारोळी आठवडी ऐकणे व त्यावर त्यांनी केलेले विस्तृत चिंतन मनाला उभारी देते, स्फूर्ती तसेच प्रेरणा देते. खूप खूप धन्यवाद सर. कवी व कवयित्रींच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रत्येकजण या कार्यक्रमाकडे पाहत असतो. त्याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे एकमेव नाव, ते म्हणजे RJ कैलास. खूप खूप धन्यवाद सर की आपण एवढा सन्मान दिला. आपण FMवर या शोमध्ये, हा खेळ शब्दांचा या शोमध्ये सहभागी झालात आणि आपण सुंदर अशी प्रतिक्रिया दिली, मनोगत व्यक्त केले. खूप खूप आभारी आहे. आणि सरांनी पुढं असं लिहिलं आहे की अतिशय अभ्यासपूर्ण असे विवेचन ते प्रत्येकाच्या चारोळीवरती करतात आणि कवितेवरती करत असतात. मला असे वाटते की जेव्हा त्यांच्या मुखातून शारदाच बोलत असते. खूप खूप धन्यवाद सर. ही खरं सांगायचं तर ती आपल्या सर्वांच्या शब्दांची जादू असते. आपले शब्द हे आपोआप माझ्यामार्फत हे श्रोत्यांच्या कानापर्यंत पोचतात, ते त्यांच्या मनावर गारूड घालतात, नाही का. आणि सरांनी पुढं असं लिहिलं आहे की सतत 5 वर्ष हा कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत आहे. हे याचे द्योतक आहे की कवी आणि निवेदक यांच्यामधील नात्यांचा प्रवास अतिशय घट्ट होताना दिसतोय. अगदी खरं आहे सर की श्रोते, साहित्यिक, आपला FM आणि हा खेळ शब्दांचा हा शो, आपल्या सर्वांचा हा जो ऋणानुबंध आहे, हा ऋणानुबंध असाच पुढं राहावा अशी मी शुभकामनासुद्धा व्यक्त करतो. सरांनी पुढं असं लिहिलं आहे की या कार्यक्रमाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल मी कवी संजय सांगोलकर, करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच या कार्यक्रमाने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करावे ही सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत शोप्रतीच्या त्या आपण व्यक्त केल्या, त्यासाठी आपणास धन्यवाद. आणि सरांनी चारोळीमध्ये लिहिलं आहे की हा खेळ शब्दांचा असा वाणीतील गोडवा, हा खेळ शब्दांचा असा वाणीतील गोडवा, अवीट RJ कैलास जणू अमृत कलश सांडावा, जणू अमृत कलश सांडावा. तर खूप खूप धन्यवाद सर. जसं की मी आत्ताच म्हटलं की ही सगळी आपल्या शब्दांची किमी आहे, आपण पाठवलेल्या रचनांची किमी आहे. आपण त्या शब्दांमध्ये जो जीव ओतलेला असतो, ज्या भावभावना व्यक्त केलेल्या असतात, त्याची ही सारी कमाल आहे. मी तर फक्त एक माध्यम आहे, रेडिओ पुणेरी आवाज, आणि आपण यांच्यामधला एक छोटासा दुवा. खरं श्रेय जातं
ते सर्व आपणास आणि रेडिओ पुणेरी आवाजला आपण रचना पाठवल्या, या शोला मोठं केलं. आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ज्यांनी आपल्याला हे सुंदर आणि इतकं मोठं व्यासपीठ जे आहे ते निर्माण करून दिलं, माझ्यासह आपल्या सर्व साहित्यिकांना खूप अप्रतिम आपली प्रतिक्रिया मनोगत होते आणि चारोळीसुद्धा होती सर. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूयात. मंदा पवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मंदा पवार मॅडम यांनी पुणे येथून त्यांच्या चारोळीमध्ये लिहिले ती या शीर्षकाखाली की फुलाप्रमाणे फुलणारी ती, दुःखातही आनंद दाखवणारी हासरी ती. फुलाप्रमाणे फुलणारी ती, दुःखातही आनंद दाखवणारी हासरी ती, आयुष्यभर चंदनापरी झिजणारी ती. आयुष्यभर चंदनापरी झिजणारी ती, दुसऱ्यांच्या सुखासाठी कष्टणारी ती, दुसऱ्यांच्या सुखासाठी कष्टणारी ती. तर ती शीर्षकाखालील मॅडमची ही अतिशय मनभावन अशी रचना होती की फुलाप्रमाणे फुलणारी ती, दुःखातही आनंद दाखवणारी हासरी ती, आयुष्यभर चंदनापरी झिजणारी ती, दुसऱ्यांच्या सुखासाठी कष्टणारी ती, दुसऱ्यांच्या सुखासाठी कष्टणारी ती. आणि खरंच ती ग्रेट असते. खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती. मनोगतामध्ये मॅडम लिहित आहेत की मी मंदा पवार, राहणार पुणे. हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये मी प्रथमपासून सहभागी होत आहे. प्रत्येकाच्या चारोळ्या अतिशय उत्कृष्ट आणि व्यवस्थितपणे सादर होताना कैलास सरांचा आवाज आणि आमचे शब्दलेखन ऐकताना मनस्वी आनंद होतो. खूप खूप धन्यवाद मॅडम. प्रत्येक चारोळीमागील भाव उलगडून सांगितला जातो, त्याचबरोबर आमच्याही इच्छा आकांक्षा यथार्थपणे सादर होताना आम्हीही मनोमन धन्य होतो. सर्व चारोळ्यांचे सादरीकरण अतिशय अप्रतिम असते. हा कार्यक्रम असाच पुढे जात राहो. या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या मनोगताबद्दल, या सुंदर अशा मनोगताबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि जसं की आपण म्हटलं की आपण चारोळ्या पाठवता, आम्ही सादर करतो आणि सादरीकरणानंतर आपल्याला आनंद होतो. हेच खरं या शोचं गमक आहे. हेच आपल्या FMचं टॅगलाईन आहे की आनंदी रहा, आनंद लुटा. आणि या सुंदर अशा मनोगत आणि चारोळीनंतर पुढच्या एका मनोगताकडे वळूया. पुढच्या मनोगतामध्ये राजश्री दांगट जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून. राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून मनशब्द या नावाने मॅडम लेखन करतात. आणि मॅडमनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलंय की अंतरात काहूर मनी भावनांची साध, अंतरात काहूर मनी भावनांची साध, सांगू कशी प्रीत सजना श्वास माझा तू अंतरात, सांगू कशी प्रीत सजना श्वास तू अंतरात, सांगू कशी प्रीत सजना श्वास माझा तू अंतरात. मॅडमनी पुढं असं लिहिलंय की हृदय धमन्यात वसे कणकण वाहे स्मृतींचे पडसाद, हृदय धमन्यात वसे कणकण वाहे स्मृतींचे पडसाद, तन्मनात घुमती मन भावनांचे अंतर्नाद, तन्मनात घुमती मन भावनांचे अंतर्नाद, मन भावनांचे अंतर्नाद. वाह वाह, खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो. की अंतरात काहूर मनी भावनांची साध, सांगू कशी प्रीत सजना श्वास माझा तू अंतरात, श्वास माझा तू अंतरात. खूप अप्रतिम आणि सुंदर असे अंतर्मनातील भाव आणि अंतर्निनाद जो आहे तो मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता सुंदर अशा 4च ओळीमध्ये. आणि मनोगतामध्ये मॅडमनी लिहिलं आहे की लहानपणापासून आज तागायत मी रेडिओ किंवा FMचा आवाज, गाणी, निवेदन ऐकत आले. भारतातील निम्म्याधिक लोकांची सकाळ आणि दिवसातील थोडा वेळ तरी रेडिओ व त्यावरील गाणी, कविता, संगीत निवेदन ऐकण्यात जाते. अगदी गाडीत प्रवासात निसर्गाबरोबर रेडिओ FMची ही सहज सुंदर साथ असते. अशा मनातल्या अप्रूप असणाऱ्या रेडिओ FM जगताला, ह्या गोष्टीला माझ्यासाठी स्वप्न भासणाऱ्या ह्या जगाला सत्यात वास्तवतेत उतरवलं RJ कैलास यांनी. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि मॅडमनी पुढं असं लिहिलं आहे की माझ्या चारोळ्या, कविता यांचं वाचन करून त्यांची वाचनाची शब्दफेक, चढउतार, वाचनातील हळवेपणा, शब्दातील गोडवा निश्चितच प्रशंसनीय आहे. कवितेतील, चारोळीतील कवीचे भाव प्रेक्षकांच्या मनापर्यंत त्याचा अर्थ, ते शब्द पोहोचणं फार महत्त्वाचं असतं. ते प्रेक्षकांच्या गळी अचूक उतरवण्याचं काम RJ कैलास निश्चितच करतात. पुणेरी आवाज 107.8 FM नकळत एक खूप मोठा प्लॅटफॉर्म, संधीचं दालन आपण आम्हासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे.
17 मार्च 2024 या दिवशी हा खेळ शब्दांचा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM या कार्यक्रमाला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल मी मनशब्द राजश्री दांगट जाधव मॅडम व सर्व पार्टिसिपंट तर्फे हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमाचे 5व्या वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन व आभार. खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण इतकी अनमोल सुंदर आणि अगदी मनस्पर्शी अशी आपण चारोळी त्याबरोबरच सुंदर असे मनोगत पाठवले. आणि जसं की आपण म्हटलं की आपण लहानपणापासून पाहिलेलं आहे की FM फक्त आपण ऐकतो, परंतु त्या FMवर आपलं काही सादरीकरण होणं ही खूप मोठी गोष्ट असते. माझ्यासाठी सुद्धा ती खूप मोठी गोष्ट होती, परंतु आपण हे व्यासपीठ आता उपलब्ध करून दिलेलं आहे. सर्वजण या आणि या शोमध्ये सहभागी व्हा. यासाठी नवीन जुने कविता रचना कशी आहे याचं कोणतंही बंधन नसतं. बंधन असतं ते फक्त ओळींचं, बंधन असतं ते फक्त विषयाचं, आणि विषयाच्या आणि ओळीच्या बंधनामध्ये फक्त आपण या शो सादर करत असतो. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तुमच्या आवडीचा, तुमच्या पसंतीला उतरलेला आणि 5 वर्ष पूर्ण करत असलेला तुमच्या सर्वांचा हक्काचा शो म्हणजेच हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. तुम्ही RJ कैलास सोबत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा.